आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व लोकसभेच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि ह्या संपूर्ण बैठकीमध्ये शिवसेनेतर्फे 2019ला ज्या लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढवले होते त्या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला। त्यात शिवसेनेतर्फे 22 मतदारसंघावर निवडणूक लढवली गेली होती। त्या 22 मतदारसंघावर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तिथली राजकीय परिस्थिती काही आहे या संदर्भातला संपूर्ण आणि पक्ष पातळीवर संघटनात्मक बांधणी तिथे झाली का नाही या संदर्भातला संपूर्ण आढावा घेण्यात आला होता। या बैठकीला 13चे 13 विद्यमान खासदार उपस्थित होते। या 13 खासदारांच्या जो मतदारसंघ आहे त्याही संदर्भात जे काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती आहे, संभ्रमाची परिस्थिती आहे त्या संदर्भात पण प्रत्येक खासदारांनी या संदर्भातली चर्चा केली आणि या 13 खासदार जे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जो निर्णय घेतला होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचा, हिंदुत्वाचा विचार नेण्याचा आणि भाजपाबरोबर युती करण्याचा, त्या निर्णयाला समर्थन देऊन ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते आणि त्याकरिता या 13 खासदारांमध्ये पण एक संभ्रमाचा विषय होता की त्यांच्या मतदारसंघाच्या संदर्भात पण भूमिका पक्षाची स्पष्ट झाली पाहिजे आणि या संदर्भात संपूर्ण चर्चा झालेली आहे। आणि आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सर्व मतदारसंघाच्या संदर्भातला पण 13 खासदारांच्या पाठीशी आहेत आणि 13 खासदारांना निवडून आणण्यासंदर्भातला त्यांनी यापूर्वीच घोषणा केलेली आहे। पण 13 खासदारांच्या बरोबर 22 ज्या मतदारसंघ आहेत त्याही ठिकाणी शिवसेना भाजपा आता नवीन राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून शिवसेनेचा उमेदवार कसा निवडून येईल या संदर्भातला पण आढावा त्यांनी आज या बैठकीमध्ये घेतला आहे। 13 खासदार तुमच्या सोबत आहेत, 6 खासदार ठाकरेंच्या सोबत आहेत। त्या मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असेल, कसं असेल त्या संदर्भातला लवकरच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या संदर्भातले घोषणा करू शकतात। परंतु आता सध्या ह्या 22 मतदारसंघात संघटनात्मक बांधणी आणि त्या संदर्भातला उरलेले जे खासदार आहेत त्या संदर्भातला निर्णय हा शिवसेना भाजपा राष्ट्रवादी यांच्या संदर्भासोबत घेऊन उमेदवाराच्या बाबतीतला निर्णय हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील। परंतु आता 13 खासदार आहेत, हे 13 खासदार हे निवडणुकीला आता सज्ज आहे। आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे आजच्या दिवसापासूनच आम्ही आता लोकसभेच्या निवडणुकीची संपूर्ण आता तयारी करणार आहे। 13 खासदारांच्या इथे उमेदवाराच्या संदर्भातला कुठलाही प्रश्न नाही आहे। उर्वरित ज्या ठिकाणी आता उमेदवार नाहीत आहे त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उमेदवारीबाबत निर्णय घेतील। पण उमेदवारीबाबत निर्णय घेण्यापूर्वी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी या संदर्भात पण चर्चा घेतील, कारण आता आमची महायुती आहे आणि महायुतीला विश्वासात घेऊनच उमेदवारासंदर्भातला निर्णय घेतील। परंतु 13 खासदारच्या बाबतीत उमेदवारीचा प्रश्नच उपेक्षित होऊ शकत नाही आहे, कारण हे 13चे 13 खासदार हे आता शिवसेनेचे उमेदवार असणार। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी तुमच्यासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रामुख्याने उमेदवार होते। आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील आहे, मग कुठेतरी आमने सामने होण्याची शक्यता आहे। मग ती जागा नाही, तशी होणार नाही, कारण 22 ज्या शिवसेनेने जागा लढवलेल्या आहेत त्या 22 शिवसेनेपुरता विचार करतात तर त्या 22 जागेमध्ये आदरणीय तटकरे साहेबांची जी जागा आहे त्या ठिकाणी गीते साहेबांनी निवडणूक लढवली होती। तर त्या संदर्भातला निर्णय हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रवादीचे प्रमुख आदरणीय अजितदादा आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे बसून त्या संदर्भातला निर्णय घेतील। दुसरी जागा जी शिरोळची आहे त्याही मतदारसंघाच्या संदर्भात नाही, शिरोळच्या मतदारसंघात ज्या ठिकाणी आढळराव पाटलांनी आमच्या निवडणूक लढवली होती त्याही संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतील। परंतु आज संपूर्ण 22 मतदारसंघाचा आढावा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतला। शिवसेना आजपासून लोकसभेच्या निवडणुकीला तयारीला लागलेली आहे, आजपासूनच आम्ही ती सुरुवात केलेली आहे। आता प्रत्येक मतदार जे 13 विद्यमान खासदार आहेत त्या मतदारसंघात आम्ही आता दौरे आयोजित करणार आहेत आणि त्या दिवशी महायुतीची समन्वय समितीची जी बैठक ठरली त्या बैठकीच्या नुसार पण प्रत्येक जिल्हानीय समन्वय समिती बनवली आहे, तालुकानीय समन्वय समिती बनवलेली आहे। तर आता या सर्व समन्वय समितींचा आढावा घेण्यात येणार आहे आणि प्रत्येक लोकसभेचा प्रमुख भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीतर्फे आता यापूर्वीच नियुक्त झालेल्या आहेत। त्यामुळे लोकसभा निहाय पण आम्ही आढावा बैठक आणि सर्व कार्यकर्त्यांचा एक बैठक
हा पण आता कार्यक्रम आयोजित करणार आहेत. परंतु शिवसेनेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शिवसेना आजपासून लोकसभेच्या निवडणुकीला तयारीला लागलेली आहे. आज आम्ही ती सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम 13 खासदार ज्या विद्यमान खासदार आहेत त्या ठिकाणी आम्ही आता लोकसभेची पूर्णतः तयारी करण्याकरता आमचे सर्व पदाधिकारी, आमचे सर्व शिवसेना नेते आणि आम्ही आता सर्व आमच्या मंत्र्यांना एक संपर्क मंत्री म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करणार आहोत. त्याची यादी लवकरच माननीय मुख्यमंत्री घोषित करतील. जेवढे आमचे मंत्री आहेत त्यांना प्रत्येक खासदारांची आता जबाबदारी देणार आहे आणि प्रत्येक लोकसभेची जबाबदारी देणार आहे. प्रत्येक मंत्र्याकडे 2-2 किंवा 1-1 मतदारसंघ हा आम्ही देण्यात येणार आहे. आज किंवा उद्या त्याची यादी घोषित होईल. त्यामुळे हा आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आता आम्ही सुरुवात केलेली आहे. साहेब, कॅबिनेट विस्ताराबद्दल काही चर्चा झालेली आहे का? कारण तुमचंही नाव चर्चेमध्ये आहे. केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार होणार आहे का? नाही, हा आता विषय नाही आहे. सध्या आता आम्ही सर्वजण निवडणूक कशी जिंकणार आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही सर्वजण लढवणार आहोत आणि पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना देशाच्या पंतप्रधान पदावर बसवण्याकरता सर्वजण एकजुटीने मेहनतीने सर्वजण प्रयत्न करणार आहोत. कल्याण असेल, दक्षिण मुंबई असेल, हिंगोली असेल, अशा अनेक मतदारसंघामध्ये भाजप कामाला लागलेली आहे. त्या ठिकाणी त्यांच्या आढावा बैठका सुरू झालेल्या आहेत. तर नाशिक किंवा मावळ इथून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार पराभूत झालेले आहेत. नाही, ज्या ठिकाणी सोडावी लागली तर त्यासाठी आपण तयारी एक्सचेंज काही ठेवली आहे. नाही, जे विद्यमान खासदार आहेत त्या ठिकाणी कुठलीही जागा सोडावी लागणार नाही आहे. ज्या अतिरिक्त जागा आहेत त्या संदर्भात निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. परंतु विद्यमान खासदार आहेत, हे विद्यमान खासदारांनाच निवडणुकीला उमेदवारी मिळणार हे या बैठकीच्या माध्यमातून आम्ही एक फायनल केलेलं आहे. विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की फक्त 13 पैकी 3च उमेदवार खासदार आहेत त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे, बाकीच्यांना उमेदवारी दिली जाणार आहे असं विनायक राऊत म्हणतात. विनायक राऊत स्वतः निवडून येतील का ते पहिलं त्यांनी स्वतः पाहावं, मग दुसऱ्यांची काळजी करावी. विनायक राऊत असंही यापुढे म्हणताय. जाऊन असंही म्हटलेलं आहे की कदाचित त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. तर हे कितपत योग्य वाटतंय आपल्याला त्यांच्या त्यांनी स्वतःची काळजी करावी. स्वतःचं त्यांचं चिन्ह गेलेलं आहे धनुष्यबाण, त्यांना आता मशालीवर निवडणूक लढावी लागत आहे. त्याची सर्वप्रथम त्यांनी काळजी घ्यावी, त्यानंतर दुसऱ्याच्या चिन्हाची काळजी करावी. लोकसभेपूर्वी शिंदे गटामध्ये मोठा भूकंप होईल असं म्हणतायत ते. अशी वक्तव्य वारंवार करत आहेत. ही अशी वक्तव्य वारंवार याकरता करतायत की त्यांच्या पक्षातून आपल्याला माहिती आहे की मुंबई शहरातील बहुतेक नगरसेवक आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहे. त्यामुळे त्यांना आता एक भीती निर्माण झाली आहे की मुंबईत त्यांचं अस्तित्वच आता राहणार नाही. म्हणून वारंवार असं वक्तव्य करून आपल्याकडील जे शिवसैनिक आहे, कार्यकर्ते आहे, त्यांना थांबवण्याकरता हे वक्तव्य करत आहेत. बाकी त्याच्यातून काही साध्य होणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.